माझं मूल ऐकतच नाही. आता काय करू? मूल ऐकत नाही, घरातलं वातावरण तंग आहे, मुलांवर ताण येतोय. तर यासाठी हिप्नोथेरपी काय करू शकते? हाय, मी साधना घाटकर, हिप्नोथेरपिस्ट. मुलं ऐकतच नाहीत हे तुम्ही सतत म्हणता का? पण मुलं हे असं का करतात, यामागे काही कारण आहे, हा विचार तुम्ही कधी केलाय का? कारण मुलाच्या मनाशी जो संवाद व्हायला हवा आहे, तो संवाद होत नाही. पालक आणि मूल यांच्यामधला संवाद हा कुठेतरी तुटतो आणि त्यामुळे मुलं जे काही सांगतात ते पालक ऐकत नाहीत आणि पालक जे काही सांगतात ते मुलं ऐकत नाहीत. असं जर होत असेल तर यासाठी हिप्नोथेरपी खूप बेस्ट आहे. कारण हिप्नोथेरपी काम करते मुलांच्या मनावर, सबकॉन्शियस माइंडवर. ज्यावेळी त्यांच्या ज्या वागण्याच्या पद्धती आहेत किंवा राग येण्याच्या पद्धती आहेत, याचा जो रूट कॉज आहे, त्या रूट कॉजवर काम करते हिप्नोथेरपी. मूल का ऐकत नाही हा विचार जर आपण केला तर मुलांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा मुलांचा जो हट्ट असतो तो हट्ट प्रत्येक वेळी पुरवला जातो. मात्र तो हट्ट ज्यावेळी पुरवणं बंद होतं त्यावेळी मात्र मूल नकार द्यायला लागतं. मूल ऐकत नाही आणि त्यावेळी आपल्याला असं वाटतं की मूल आधी ऐकायचं आणि आता ऐकत नाही. पण वास्तविक पाहता मुलांच्या ज्या काही कंडिशन्स असतात किंवा मुलांना जे काही हवं असतं ते ताबडतोब मिळायला लागतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी मी जी गोष्ट मागेन ती माझ्या आईबाबांनी दिलीच पाहिजे आणि त्यांचा हा स्वभाव बनत जातो आणि तो सबकॉन्शियस माइंडमध्ये इतका फिट होतो की त्यांचं जे हॅबिट होतं ते ऑटोमॅटिक हॅबिट होतं. त्यामुळे वस्तू नाही मिळाली की आरडाओरडा करणं, रागवणं, आई-बाबांचं न ऐकणं ह्या क्रिया सुरू होतात. आणि यामुळे मुलांना ज्यावेळी कंट्रोल करायचं असतं, ज्यावेळी नाही म्हणायचं असतं, त्यावेळी जर आपण हो म्हटलो तर मुलं याचा गैरफायदा घेतात. आणि त्यामुळे मुलं हट्टी होतात, ऐकत नाही. बऱ्याचदा असंही होतं, की मुलं जे काही सांगत असतात, त्यावेळी पालक दुर्लक्ष करतात. मुलांना खूप काही चांगलं सांगायचं असतं. मुलांना ज्या गोष्टी सांगायच्या असतात, त्या पालक ऐकत नाहीत, त्यांना वेळ देत नाहीत. क्वालिटी टाईम न दिल्यामुळे मुलं जे काही मनामध्ये आहेत, ती सांगत नाहीत आणि पालक जे काही सांगतात, ते मुद्दाम ऐकत नाहीत. कारण मुलांचा हा हटवादीपणा सुरू होतो, की नकारासाठी नकार. म्हणजे विनाकारण आई-वडिलांचं ऐकायचं नाही असं नाही. पण माझ्या माझ्या वेळी आई-वडील वेळ देत नाहीत. त्यावेळी मग आता मी देखील आई-वडिलांचं ऐकणार आहे. आई-वडील सांगतील त्याच्या विरुद्ध करणार, अशा पद्धतीची मानसिकता मुलांची तयार होते. आणि त्यामुळेच मुलांवर ताण देखील येतो आणि पालकांना देखील ताण येतो. मग आता ह्या दोघांच्या मधला जो संवाद आहे तो सुरळीत करण्यासाठी हिप्नोथेरपी बेस्ट काम करते. कारण हिप्नोथेरपीमुळे मुलांच्या मध्ये कुठे नैराश्य आलेलं आहे, कुठे मुले ती स्टक झालेली आहेत आणि मुलांच्या इमोशन्स समजून घेण्याचं काम हिप्नोथेरपी करते. पालकांनी योग्य वेळी योग्य धाक दिला पाहिजे किंवा ज्यावेळी नाही म्हणायचंय त्यावेळी नाही म्हटलं पाहिजे आणि मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे. कारण हा क्वालिटी टाइम दिला तर मुलांना त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण होतो आणि माझे आई-बाबा काय सांगतात ते मी ऐकलंच पाहिजे, या मानसिकतेत मुलं येतात. यामुळे मुलांच्या जर बिहेवियरल जे पॅटर्न्स आहेत ते जर चुकीचे झाले तर मात्र बदलणं अवघड जातं. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे की मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करण्याची. जर मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर आत्ता काम केलं, जे पॅटर्न्स चुकीचे आहेत ते आपण चांगले इन्स्टॉल केले आणि ते डिलीट केले, जे नको आहेत ते डिलीट केले, तर मुलं ही शांत होतात आणि आई-वडिलांचं देखील ऐकू लागतात. कारण प्रत्येक गोष्ट जर सप्रेस्ड होत गेली मुलांमध्ये, तर कुठेतरी त्याचा स्फोट होतो आणि त्यामुळे मुलं केवळ नकाराकरता नकार देतात आणि आई-वडील सांगतायत म्हणून मी करणार नाही, अशा भूमिकेत येतात. तर ही गोष्ट होऊ नये, ही मुलांच्या दृष्टीने सुद्धा खूप घातक आहे आणि आई-बाबांना देखील खूप टेन्शन येण्यासारखी गोष्ट आहे. हा ताण घालवायचा असेल, तर मुलांना आत्ताच योग्य वेळी हिप्नोथेरपी मुळे हिप्नोथेरपी देऊन त्यांच्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची गरज आहे.
आणि त्यांचे बिहेवियर पॅटर्न्स हे उत्तम पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. जर तुमचं मूल ऐकत नाही, तर आत्ताच वेळ आहे मुलांवर काम करण्याची आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करण्याची. तर नक्कीच तुम्ही हिप्नोथेरपी ट्राय करा आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करा.